हरिओम नमस्कार। मी रुपाली फॅशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे। तर मी आज इथे तुम्हाला एम्ब्रॉयडरी रेडीमेड मागचं जे भाग असतो त्याला डिझाइन असते ती मी कशी ब्लाउज शिवायचा ते सांगणार आहे। तर मी इथे आज पुढचा भाग जो आहे ते मी तयार करून घेतलेला आहे। तर इथे बघू शकता रेडीमेड एम्ब्रॉयडरी आहे किंवा गळ्याचा आकार वगैरे आहे। तर मी इथे कशा पद्धतीने हा गळा शिलाई करत आहे ते नक्की तुम्ही बघा। तर मी इथे बघा आधीवरती पाठीचा जो भाग असतो आपला मेन म्हणजे अस्तरचा तर तो मी कटिंग करून घेतलेला आहे, गोल आकार देऊन घेतलेला आहे। गोल गळा मी इथे ठेवणार आहे त्यांना। तर ही इथे व्हीचा पण आकार होता तर तुम्ही व्ही आकार पण बनवू शकता। तर जी आपली रेडीमेड म्हणजे ही डिझाइन आहे त्याचे मी कटिंग व्हिडिओ आहे तो अपलोड केलेला आहे, त्याची मी लिंक नक्की इथे शेअर करेन। तर तुम्ही इथे बघू शकता कशा पद्धतीने मी इथे ठेवून घेतलेले आहे कापड। तर तुम्हाला पण अशा पद्धतीने ठेवून कापड घ्यायचं आहे आणि जो गोल राऊंड अप आहे तो मी शिलाई काम करून इथे घेत आहे। रेडीमेड एम्ब्रॉयडरीचं काय असतो प्रॉब्लेम की सुई वगैरे मोडत असते, तर याची तुम्ही काळजी घ्यायची आहे कारण ती डिझाइन हातावरची असते बनवलेली किंवा मिशनीवरती पण बनवलेली जातात। तर त्यात खड्यांचा प्रकार असतो तर ते खडे काढून घ्यायचे, जे शिलाईमध्ये येतात ते खडे काढून घेऊन त्यानंतरच आपल्याला हा जो गोल राऊंडअप आहे गळ्याचा तो द्यायचा आहे। त्यानंतर आतून इथून मी जे कट आहेत ते मारून घेतलेले आहेत। अशा पद्धतीने गळा आपल्याला पलटून घ्यायचा आहे। ह्या कटिंगमध्ये मी दाखवलेलं आहे कशा पद्धतीने म्हणजे कटिंग करून घ्यायचं ते ब्लाउज। तर मी इथे लिंक शेअर करणार आहे, तुम्ही नक्की बघा। त्यानंतर इथे गोल राऊंडअप मी जो देत आहे आणि चुनी न पाडता आपल्याला हा गोल राऊंडअप मध्ये मी शिलाई मारून घेतलेली आहे। तुम्हाला कुठलीही वेगळी डिझाइन करायची असते तर तुम्ही करू शकता, वेगळा गळ्याचा आकार वगैरे द्यायचा असला तर करू शकता, काय गोलच आकार करावा असं काही नाहीये। पण इथे कस्टमरला गोल गळा हवा होता म्हणून मी केलेला आहे। तर बघू शकता मी अशा पद्धतीने गोल राऊंडअप मध्ये शिलाई मारून घेतलेली आहे। तर दोन ठिकाणी गोल राऊंडअप मध्ये एम्ब्रॉयडरी आहे ती आधी होती, तर तिथं गेल्यानंतर एकदम आपल्याला हळूहळू इथे मुंड्यामध्ये पण थोडक्यात हे झालेले आहे, एम्ब्रॉयडरी आलेली आहे। पण ज्या वेळेला आपण शिलाई करतो त्यावेळेला काळजी घ्यायची, सुई मोडू नये याची। रेडीमेड एम्ब्रॉयडरीचा हाच प्रॉब्लेम असतो, सुया मोडतात, तर त्यावेळेला त्याची काळजी तुम्ही घ्यायची की सुई मोडू नये। तर इथे बघू शकता मी अशा पद्धतीने शिलाई मारून घेतलेली आहे। जो राहिलेला आपला एक्स्ट्रा जे कापड असतो कडचा तो कट करून घ्यायचा आणि इथे मी पाठीची पट्टी म्हणजे दाखवणार आहे कशा पद्धतीने लावायची, ती पण शिवता वेळेस काळजी घ्यायची। कोण डायरेक्ट पाठीचा भाग जो असतो तो पलटतात, काही म्हणजे माझी पद्धत ही नेहमी अशी असते की पट्टी पाठीला लावून घ्यायची। तर मी इथे जे टक्स आहेत ते टाकत आहे, पाठीच्या टक्स असतात ते मी इथे तुम्हाला दाखवत आहे। तर इथे मी पाठीची पट्टी तुम्हाला कशा पद्धतीने जोडतात ते दाखवत आहे। ज्या ठिकाणी टक्स असतो त्या ठिकाणी थोडी कळी टाकायची आहे आपल्याला आणि हे करून घ्यायचं आहे, शिलाई काम करून घ्यायचं आहे आपल्याला। त्यानंतर मधनं आपल्याला दाब देऊन घ्यायचा आहे आणि आपली ही पाठीची पट्टी आहे ती आपल्याला होल्ड करून घ्यायची आहे। इथे बघा म्हणजे कशा पद्धतीने घेतलेली आहे तशी। कोण डायरेक्ट पाठीचा भाग आणि गळ्याचा भाग पलटतं, पण मला अशा पद्धतीने आवडतं म्हणून मी कायम कस्टमरचे अशीच पद्धत यूज करते। तुम्हाला जी पद्धत आवडेल ती करा। ही बघू शकता अशा पद्धतीने मी इथे पाठीचा भाग तयार करून घेतलेला आहे। त्यानंतर आपली बाह्यवरती पण एम्ब्रॉयडरी आहे, तर इथे बघू शकता मी बरोबर मध्ये काढून बाही ही बरोबर फुल मध्ये आहे ती ठेवलेली आहे। ज्या वेळेला आपण शोल्डर जोडतो त्या वेळेला ते फुल बरोबर सेंटरला यायला पाहिजे आपल्या जे मेन शोल्डर आहे तिथे। तर त्याची काळजी घ्या आणि बरोबर माप घ्या आणि त्यानंतर इथे मी पिना लावून घेत आहे, तशा पद्धतीने तुम्ही पण पिन लावून घ्यायची आहे।
तर दोन्ही भाग सेम येण्यासाठी मी इथलं माप घेतलेलं आहे, तर 1.25 भरलेलं आहे। तर अस्तरची जी बाही आहे ती एक पुढं आणि एक मागं अर्धा इंचानं असते, तर त्याची पण तुम्हाला काळजी घ्यायची कारण उलटसुलट होतं ते। तर इथे पण मी 1.25 घेऊनच, इथलं पण 1.25 घेऊन बघा, इकडे पण 1.25 आलेलं आहे। मग ते सेंटर काढून मी बाह्या ठेवलेल्या आहेत आणि बरोबर आपल्याला शोल्डरच्या इथेच ही बाजू जी बाहीची आहे ती यायला पाहिजे। काय होतं, आपण ज्या वेळेला बाही शिवत असतो तर ती मागं पुढं होते, रेडीमेड एम्ब्रॉयडरी असल्यामुळे समजून येत नाही, नेहमीचं वेगळं असतं। कारण ज्या ब्लाऊज पिसांचं सेमच व्हरायटी असते त्याचा काही प्रॉब्लेम येत नाही। तर अशा बाही ज्या असतात, बाही किंवा पाठीचा भाग, त्यावेळेला खूप काळजीनं ब्लाऊज शिवावं लागतं। तर इथे बघू शकता सेम पॉईंट आलेले आहेत, तुम्हाला पण तसेच सेम पॉईंट काढून घ्यायचं आहे बाहीचं। जे शोल्डर बशी आपल्याला लावल्यानंतर इकडे तिकडे मागं पुढं असं हे होऊ नये, त्यानंतर मी इथे दाब दिलेला आहे बाहीला। दाब देऊन पूर्ण मी बाही आहे ती जॉईन करून घेणार आहे। तर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा, व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा। तुम्हाला आणखीन काही व्हरायटी विषयी माहिती हवी असेल तर नक्की विचारा, मी नक्की सांगेल। तर दाब दिलेला आहे मी बाहीला, इथे बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही पण दाब देऊन घ्यायचा आहे। दाब दिल्यानंतर इथे जे बाकीचं साईडची आहे ती शिलाई काम करून घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे बाही जॉईन करून घ्यायची आहे अस्तरची। जॉईन केल्यामुळे काय होतं, आपल्याला हे राहिलेला कटिंगचा कपडा आहे साईडचा मेन ब्लाऊजचा तो कट करून टाकायचा आहे। अस्तरचा कटिंग नाही करायचा कारण मेन आपलं पॅटर्न आहे ते अस्तरचं मेन आहे। हे कमी जास्त कापड होतंच आपलं, नेहमी सर्वांचंच होतं, असं काही नाही की तुमचंच होतंय आमचं होत नाही, सेम आहे। इथे बघू शकता मी पॉईंट सेम काढलेले आहेत बाहींचे। त्यानंतर इथे मी पाठीचा भाग सव्वाचा ठेवलेला आहे, त्यावरती शोल्डर ठेवलेला आहे। शोल्डरमध्ये म्हणजे पुढील भाग ठेवून घेतलेला आहे मी शोल्डरचा, तो उलटा ठेवलेला आहे। सव्वाच्या भागावरती पुढील भाग उलटा ठेवायचा आणि त्यानंतर अर्धा इंचाने शोल्डर जॉईन करून घ्यायचा आहे आणि इथे डबल शिलाई घालायची आहे। परफेक्ट अर्धा इंच कापड घालून डबल शिलाई घालून घ्यायची आहे। त्यानंतर इथे मी बाहीचा तुम्हाला दाखवणार आहे, त्याच्या इथे मी आधीवरती बाही जॉईन करता वेळेस नेहमी कधीही आपली कमरे कुठली साईड जी आहे ती व्यवस्थित आहे का ती बघायची, आणि जर एक्स्ट्रानं कापड असेल तर क्रॉसिंगमध्ये जसा आकार आहे तसं कटिंग करून मोकळं व्हायचं, म्हणजे खालतीवरती भाग होत नाही। तर इथे बघू शकता मी जो पॉईंट आहे मेन बाहीचं एम्ब्रॉयडरीचा, इथे बघू शकता मी शोल्डरच्या बरोबर तिथे ठेवलेले आहे आणि आधीवरती मी शोल्डरच्या इथं जॉईन करून घेऊन पुढील भाग असा बघा बाहीचा जो अर्धा इंचानं कमी असतो तो आधी शिवून घेतलेला आहे। त्यानंतर इथे मी बॅक साईड पण बाही जाते त्या साईडला पण शिवून घेत आहे, अर्धा इंच शिलाई घालवून घेत आहे। तशीच तुम्हाला पण अर्धा इंच शिलाई घालवून घ्यायची आहे। त्यानंतर इथे मी डबल शिलाई मारून घेणार आहे बाहींना पण, आणि डबल शिलाईमुळे काय होतं ब्लाऊज उसवत नाही। आता बघू शकता इथे मी बरोबर पॉईंटावरती म्हणजे जे आपलं शोल्डर तिथे येतं तिथंच बरोबर हे केलेलं आहे। त्यानंतर इथे पण सेम आपल्याला तसंच करायचं आहे, बाही आधीवरती मापून घ्यायची आहे आणि त्या पद्धतीने आपल्याला बाही टिचिंग करून घ्यायची आहे। बरोबर जे माप असतं म्हणजे बाहीचं एम्ब्रॉयडरी आलेले आहे ते आधीवरती शोल्डरच्या बरोबर पॉईंटला आली पाहिजे। काय होतं, आपण जर स्टार्टिंगपासून जॉईन करायला गेलं तर ती मागं पुढं होणार। तर कधीही तुम्ही डिझाईनची बाही करा किंवा अशी एम्ब्रॉयडरी बाही येऊन दे, तर तुम्ही नेहमी कधीही लक्षात ठेवायचं शोल्डरच्या बरोबर तिथे आधी जॉईंट करून घ्यायचा जो मेन डिझाईनचा पॉईंट आहे किंवा अशी एम्ब्रॉयडरी बाही आहे, तर कधीही मागं पुढं होत नाही। इथे आता तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने
मी इथे केलेले आहे तयार। त्यानंतर आपलं इथे ब्लाऊज छान अशा प्रकारे तयार केलेले आहे। मी फिटिंगचा व्हिडिओ इथे टाकलेला आहे ऑलरेडी दुसऱ्या ब्लाउजांचा, त्याच्यामुळे मी इथे फिटिंग वगैरे दाखवलेली नाही आहे। तर मी इथे तिची ही लिंक फिटिंग कशा पद्धतीने करतात त्याची लिंक शेअर करणार आहे। तर इथे बघू शकता खूप सुंदर असा ब्लाऊज आपला झालेला आहे। तुम्हालाही असेच ब्लाऊज शिवायचे असतील तर आपल्या चॅनलला फॉलो करा। थँक्यू।